आले पिकासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय कर्ब। यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करतात। मात्र शेणखतासाठी खूप खर्चही येतो, तसेच ते चांगले कुजलेले असेल याची खात्री नाही। त्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेरील तण येण्याची शक्यता असते। याशिवाय रोटा, हुमणी यासारख्या अळींचा उपद्रव होतो, तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब उच्च दर्जाचे असेल तर आल्याला चांगले सशक्त कोंब येतात। या कोंबांची सुदृढ, सशक्त आणि निरोगी वाढच पुढे उत्तम पीक देण्याचे काम करते। तसेच आल्याचे वजन भरण्यासाठीही याचा मोठा फायदा होतो। आल्यासाठी जमीन भुसभुशीत असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जमीन जितकी भुसभुशीत असेल तितकी कंदाची वाढ चांगली होते आणि कंदाला योग्य भर मिळते। आल्यामधील मुख्य समस्या म्हणजे कंदकुजी। कंदकुज येण्याचे कारण केवळ बियाणेच नसून अनेक वेळा न कुजलेले शेणखत देखील असू शकते। अशा परिस्थितीत प्रोटोमिल आल्यासाठी विशेष उपयुक्त ठरते, कारण प्रोटोमिलच्या वापरामुळे उच्च प्रतीचे सेंद्रिय कर्ब मिळतेच, पण त्याबरोबरच कंदकुजाला प्रतिकार करणारे सूक्ष्मजीव तसेच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा करणारे सूक्ष्मजीवही जमिनीत उपलब्ध होतात। आल्यासाठी प्रोटोमिलची मात्रा एकरी 15 ते 20 बॅग असून त्याची किंमत शेणखताच्या तुलनेत फारच कमी आहे। प्रोटोमिल जमीन सुपीक करते, पिकाला अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते। त्यामुळे उत्पादन, वजन आणि गुणवत्तेमध्ये खूप फरक पडतो। याच कारणामुळे आल्याला चांगला भाव मिळून शेतकऱ्याला अधिक फायदा होतो, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे। कसं वाटलं आमचं प्रोटोमिल? तर तेच सांगतील त्यांच्या शब्दामध्ये की आल्याला तुम्ही आधी सांगा की तुम्हाला आल्याला कसं वाटलं? आल्याला एकदम भारी रिझल्ट आले आणि दुसरी गोष्ट प्रोटोमिल पासून सड पण जाते नाही। शेणखत जर टाकलं तर शेणखतातून सडीचा प्रॉब्लेम वाढत जातो, त्याच्यातून सड होत नाही। कोमाची जाडी, काळोखी हे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे आणि काकडीला पण वापरलं आपण, काकडीचे एकदम बेस्ट रिझल्ट आले। अच्छा, आणि विशेष म्हणजे काळोखी टिकून राहते अद्रकीची। अद्रकीची काळोखी टिकून राहते आणि सड पण कमी होते। आपण पण मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांना दिलाच नाही, साहेबांना तुम्ही आणखी कुठे माल दिला असेल, त्यांचं काय होत आहे? त्यांचं पण तेच म्हणणं झालं की आल्याला सडचा प्रॉब्लेम कमी आला, जास्त दिवस काळ मेंटेन राहील, झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याच्यामुळे झाड जे आपण स्प्रे करतोय झाडात 5 ते 10 लाख गेले, 2-3-4 येऊन थांबलेले, निम्मे स्प्रे कमी झालेले यावरच्या वापरामध्ये। तुम्ही पण सांगा बरेच लोक की हे आपण शेतकऱ्याने मागच्या वर्षी वापरलं साहेब, त्याला या वर्षी सांगायची गरज नाही की हुनी येऊन मागणी करणार आहे, एवढं निश्चित आहे। जर्मिनेशन पण चांगलं होतं। बरोबर आहे, जर्मिनेशन चांगलं होतं, कीड रोग कमी लागते, तुझा जो रोग लागतो आल्याला तो कमी लागतो, ते हिरवेपणा दिसतो। म्हणूनच आल्याचे अधिक उत्पादन, वजनदार कंद आणि उत्तम गुणवत्ता हवी असेल तर प्रोटोमिलचा वापर नक्की करा।